ब्रोकलीची भाजी केलेली आहे। इथे मी काय बघते तू फोन मध्ये? नाही मिळतं पण हे घेत नाही। सगळ्यांसाठी फालुदा आईस्क्रीम आणलेला आहे। पण माझी आई धडोभातचा प्रत्येक वर्षी येतो उन्हात सुट्ट्याला आमच्याकडे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आता आणि आता जाऊन माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। बाकी या कढईमध्ये मी ब्रोकलीची भाजी केलेली आहे। हे बघा, ब्रोकलीची भाजी केलेली आहे। इथे मी शापूची भाजी केलेली आहे आणि या भांड्यामध्ये खिचडी केलेली आहे थोडीशी। काल एकादशी होती तर थोडासा साबुदाणा शिल्लक होता म्हणून थोडीशी खिचडी केलेली आहे साबुदाण्याची सकाळ सकाळी। बाकी इथे माझी आई बघा फोन बघत बसलेली आहे। सगळेजण फोनच्या आरी गेलेले आहेत। काय बघते तू फोनमध्ये? हा, कुठली भाजी? पालकची भाजी। पालकच्या भाजीची रेसिपी पाहत आहे। चांगलं आहे चांगलं आहे, देखो। आणि इथे फोंडेजी आता देवपूजा करत आहेत। देवाचा नैवेद्य पण तयार आहे। फोंडेजी विजय नैवेद्य। बसलेलो आहोत, मस्त ब्रोकलीची भाजी, चपाती, भाकरी, शापूची भाजी खात आहोत। गरम गरम रसम विष्णू कार्य गरम गरम जहतन खाव्यात अन्न दोष लिपते। ब्रोकलीची भाजी खाल्ली का? बघ टेस्ट। यांच्याकडे ब्रोकली वगैरे काही मिळत नाही तसलं। नाही मिळतं पण हे घेत नाही। अरे काय मिळत बा, त्यांच्याकडे ताजा ताजा भाजीपाला मिळतो, शेतकरी आणतात। मी तर बघितलं होतं एकदा। कधी नाही ते मार्केटला यार्डला गेला असेल तू। माझा प्रत्येक भाजीचा पहिल्यांदा खाता ब्रोकलीची भाजी। लसूण घातला नाही तरी पण भाजी हा, आजचा स्वयंपाक हा कांदा लसूण न घालता केलेला आहे कारण आज द्वादशी आहे, त्याच्यामुळे भाज्यात नाही अजिबात कांदा लसूण नाही घातलेला म्हणा। आगर टोपली खाली जेवण झाल्यानंतर म्हणा बघा लगेचच झोपलेला आहे, मस्त घोरत आहे। क्या ही करे, उसको आलस चढ़ जाता है खाना खाने के बाद। आणि माझा भाचा बसलेला आहे फोन पर। हाँ जी, कैसा लग रहा है बेटा? अच्छा लग रहा है? आता फोनवर तुझंच राज्य एकट्याचं, नाहीतर घरी दादा प्रतीक दीदी एवढ्या सगळे तुटून पडलेले असतात फोनवरती। आता हा एकटा आलाय तर एकट्याच राज्य आईच्या फोनवरती। बाकी माझ्या आईची पण एक झोप झाली। हे बघ तुला पान ठेवलं तिथं। जेवण केलं की एक झोप झाली, तुझ्यासाठी पाणी ठेवलं। मला माहिती तू उठल्यानंतर पाणी लागेल। मग क्या काम करणार, यहाँ आराम कर। जप माळा घेऊन बसलेली असते, एक माळा करते आणि डुलकी घेते है ना। आता घे मला। रामकृष्ण हरी करत बस। हा, 2-3 दिवस जाऊ नको, निवांत आराम कर। मी एकदा गेली की येणंच होत नाही पुन्हा, है ना। आराम कर, जाऊ दे। आपण आनंदीला वगैरे जाऊ रविवार आलं तर। राहिलीस तर हा, राहिली तर जाऊ आनंदीला रविवारी। करा अभि नामस्मरण। घरातील सगळी कामं झाल्यानंतर मी आता हार्मोनियम वाजवण्याची प्रॅक्टिस करत आहे आणि माझ्या भाच्याला पण शिकवणार आहे थोडंसं वाजवायला। ले जाओ बघू। माझा शिकला, सारे गम पद तर शिकला बोलायला, बोलत पण नव्हता, वाजवायला पण शिकला, बोलायला पण शिकला। कर बाळा प्रॅक्टिस कर।
खरं सर सा रे गा मा पा धा नी सा रे गा पा धा रे सा असं शिक. मोठ्याने बोला. सा 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 रे सा. करता 10 वेळा प्रॅक्टिस करायची. करो करो. दुपारचे 3 वाजलेले आहेत आता. बाकी मी आता हार्मोनियम क्लासला चाललेली आहे. आता 2 तासांनीच घरी परत येईल. आता जस्ट मी हार्मोनियम क्लासवरून आलेली आहे आणि येते वेळेस सगळ्यांसाठी फालुदा आईस्क्रीम आणलेला आहे. पण माझी आई इथं कॉफी पित आहे. मला आता काय करायचं? ठेव की बरं, खाऊ थोड्या वेळानं. थोड्या वेळाने खायचं. क्या ही करे बापरे. त्यांनी केले नाही तर ते हा मी अगोदर फोन करायला पाहिजे होतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही वाट पाहत असला तर. आता ठेवून द्यावं लागेल. काय करायचं मग? आणि मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो. हा आणि मला माझ्यासाठी पण कॉफी बनवत होता. नाही ना बनवली? नाही म्हणजे दूध वत ठीक आहे. दूध ओतलंय का? गरम दूध? नाही. फोम वाली कॉफी बनवतोय का? नाही साधीच साधी नको. मैं अकेले आइसक्रीम खाऊंगी और भाजी को भी दूंगी. और मैं तू पण खा. तूच राहिली ना. तूच एकटी कॉफी पिते ना. हे एकच ठेव माझं फ्रीज मध्ये. हा. ते आहे बांधलं. आई ऍक्च्युली जायचं म्हणून मागे लागलेली. सोड सोड सोड. नंतर हा अजून 1-2 दिवस. उद्या जाते. क्या आहे करे. इथं करमत नाही का आमच्या घरी? हे गरम तेल भारी. भारी आहे ना आमचं घर. हा सगळ्यांना करमत आमच्या घरी. रखियो काकूचा एक ठेव फक्त. अरे कप पडलं. आडवं झालंय. चल आता आम्ही सगळेजण आईस्क्रीम खाऊन घेतो एक्सेप्ट माझी आई. खाली बस. खायला मना ये ना इकडं. मनुषा ये. मना येत नाहीये. हम बैठ के खाते हैं. हाँ जी थंड आहे का? थंडा थंडा कुळकुळ खा लो. आवडलं का बाळा आईस्क्रीम? प्रतीक भाचा कमी बोलतो है ना बाळा? प्रणव भाचा प्रत्येक वर्षी येतो उन्हात सुट्ट्याला आमच्याकडे. पण यावर्षी नाही आला कारण यावर्षी तो 10वीला गेलेला आहे. काय म्हणत होता? रडायला रडत होता. हा, येऊ घेऊन द्या. जा म्हणून. आता सारखा फोन करायला येईल तिथं काय करते इतके दिवस होय. करते. जा जा. आजच्या दिवस राहा मग उद्या सकाळ सकाळी जावा आपल्याच्या अगोदर. आत्ता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. या पातेल्यामध्ये मी शेवग्याची शेंग उकळायला ठेवलेली आहे. बाकी मी आता देवपूजा करून घेते कारण दादू आणि मना बाहेर गेलेले आहेत. मी आता देवपूजा करून घेते अगोदर. तोपर्यंत शेवग्याची शेंग चांगली उकळेल आणि नंतर मग उरलेला स्वयंपाक करते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.